आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 7. सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचं इंट्रोडक्शन पाहून घ्यायचं या ठिकाणी. त्यानंतर इथे ऑफिस स्किल्सवर जायचं आहे. ऑफिस स्किल्सवर आल्यानंतर आपल्याला याच्यातनी पहिलं नॉलेज चेक इथे दिलेलं आहे. या अगोदर आपल्याला कोणते ऑरेंज कलर मध्ये व्हिडिओ जर दिले असेल तर ते आपल्याला पूर्ण पाहून घ्यायचे आहे. त्यानंतर पहिलं नॉलेज चेक या ठिकाणी दिलेलं आहे आणि तू स्टार्ट करा. यामध्ये एकच प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न बघा, मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये डॉक्युमेंट प्रिंट करण्यापूर्वी त्यांचे प्रिंट प्रिव्ह्यू कसे करू शकता म्हणत आहे. तर ते आपण व्ह्यू टॅबवर जाऊन आणि प्रिंट लेआउट निवडून करू शकतो. म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. येस वर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक झालेलं आहे आणि ते स्कोर सुद्धा आपला पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेक सोडवण्यासाठी इथं नॉलेज चेक वर क्लिक करा. त्यानंतर इथून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये सुद्धा दुसऱ्या नॉलेज चेक मध्ये आपल्याला एकच प्रश्न दिलेला आहे. तर तो प्रश्न बघा, मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये फाईल टॅब कोणते कार्य करते म्हणत आहे. तर फाईल टॅब हे सेव्हिंग अँड ओपनिंग डॉक्युमेंट करते. तर ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. स्कोर्स पाहू शकता पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला नॉलेज चेक नंबर 3 पाहायचा आहे. तर 3 वर क्लिक करा आणि त्यानंतर इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये 10 प्रश्न दिलेले आहे नॉलेज चेक नंबर 3 मध्ये. तर पहिला प्रश्न पहा, पुढीलपैकी कोणता ऑप्शन फॉन्टच्या कॅटेगरीमध्ये मोडत नाही म्हणत आहे. तर यामधला इटॅलिक ऑप्शन्स आहे, वेगळा आहे तो. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. फॉन्ट साईज वाढवण्यासाठी आपण फॉन्ट ग्रुपवर क्लिक करू म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंट मधील टेक्स्टला कलर ऍड करायची इच्छा आहे. होम टॅब मधील कोणता ऑप्शन वापरून तुम्ही हे करू शकता म्हणत आहेत. तर फॉन्ट ग्रुप आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. फॉर्मॅट पेंटर स्टाईल ऑप्शन ज्या ज्या ग्रुपमध्ये आढळतो म्हणत आहेत. तर कोणत्या ग्रुपमध्ये असते ते, तर क्लिपबोर्ड मध्ये असते, होम ग्रुप मधल्या. फॉन्ट कलर चेंज करण्याचा ऑप्शन तुम्हाला कुठे आढळेल म्हणत आहे. तर कोणत्या ठिकाणी असू शकते ते, तर फॉन्ट ग्रुप मध्ये असते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. वर डॉक्युमेंट मध्ये डिफॉल्ट लाईन स्पेसिंग किती असते म्हणत आहे. तर 1.15 आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. तुमच्या टेबल मधून बॉर्डर रिमूव्ह कशा करता येतात म्हणत आहे. तर कशा प्रकारे करता येतात, तर याचं उत्तर टेबल सेल सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर टेबल डिझाईनवर क्लिक करा, बॉर्डर सिलेक्ट करा आणि नो बॉर्डर सिलेक्ट करावर क्लिक करायचं आहे. तर ऑप्शन नंबर 1 हे त्याचं उत्तर असणार आहे. टेक्स्ट बोल्ड किंवा इटॅलिक फॉर्म मध्ये बदलण्यास डॅश असे म्हटले जाते म्हणत आहे. तर त्याला काय म्हटले जाते, तर फॉन्टच्या स्टाईल्स म्हटले जाते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. बुलेट स्टाईल ऑप्शन डॅश ग्रुप मध्ये आढळते म्हणत आहे. तर बुलेट कशामध्ये असते, तर पॅराग्राफच्या ग्रुप मध्ये असते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. टेक्स्ट एंटर व फॉर्मॅट करण्यासाठी तुम्ही डॅश डॅश टॅब वापर कराल म्हणत आहे. तर कशाचा वापर करू शकतो आपण, तर होम टॅबचा करू शकतो. तर होम हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि ते स्कोर्स आपला पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सिम्युलेशन्स कसे सोडवाल याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सिम्युलेशन्स वर क्लिक करा. त्यानंतर इथून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत सिम्युलेशनचे. तर पहिला प्रश्न इथून स्टार्ट करायचा आहे. चांगली रंगसंगती वापरणे खूप महत्वाचे असते, म्हणून युजेस ऑफ IT व्हेरियस इंडस्ट्रीज या निवडलेल्या टेक्स्टला स्टँडर्ड ब्लू फॉन्ट कलर अप्लाय करा म्हणत आहे. तर ब्लू फॉन्ट कलर देण्यासाठी या ठिकाणी फॉन्टवर क्लिक करा आणि त्यातून ब्लू कलर इथून निवडायचा आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न लावायचा आहे. तुमचे डॉक्युमेंट आणि सादरीकरणे दृश्यमानपणे वर्धित करण्यासाठी टेक्स्ट इफेक्टचा वापर केला जातो, म्हणून निवडलेल्या टेक्स्टवर शॅडो इनर टॉप लेफ्ट इफेक्ट सेट करा म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला टेक्स्ट इफेक्टवर जायचं आहे. तर टेक्स्ट इफेक्टवर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला यामध्ये शॅडोवर जायचं आहे. तर शॅडोवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इनरवर जायचं आहे आणि इनरवर जाऊन आपल्याला टॉप लेफ्ट घ्यायचं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट होईल. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न लावायचा इथे. प्रिंटिंग करताना डॉक्युमेंटचे फॉर्मॅटिंग तसेच राहावे म्हणून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट PDF म्हणून एक्सपोर्ट करायला हवे, म्हणून दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटची PDF तयार करा म्हणत आहे. तर PDF ची फाईल तयार करण्यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जायचं आहे. फाईल टॅबवर जा.
त्यानंतर इथे एक्सपोर्ट वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पीडीएफ वर क्लिक करा आणि त्यानंतर याला कोणतंही तुम्ही नाव देऊ शकता आणि त्यानंतर पब्लिश बटनावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपण पीडीएफ फाईल क्रिएट करू शकतो. त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. सेव्ह ॲज वापर केल्याने काम करत असलेल्या डॉक्युमेंटची कॉपी किंवा प्रिंट तयार करता येतात आणि मूळ डॉक्युमेंट आहे तसेच राहते. म्हणून युजेस ऑफ IT या नावाने सेव्ह ॲज करून दिलेले डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा म्हणत आहे. तर डेस्कटॉपवर फाईल टॅबवर जा. त्यानंतर इथे सेव्ह ॲज वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर डेस्कटॉप निवडा. डेस्कटॉप निवडल्यानंतर त्याला कोणतेही नाव देऊ शकता आणि त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण ते करू शकतो आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. आणि शेवटचा प्रश्न बघा. जेव्हा तुम्ही एखादे प्रोफेशनल डॉक्युमेंट तयार करत असता तेव्हा टेक्स्ट मार्जिन मध्ये समान पद्धतीने विभागले गेले पाहिजे. म्हणून निवडलेला पॅराग्राफ जस्टिफाय करा म्हणते आणि लाईन स्पेसिंग 1.0 असे करा म्हणत आहे. तर इथून जस्टिफाय करायचं आहे. त्यानंतर लाईन स्पेसिंग मध्ये जा आणि किती सांगितलेलं आहे 1.0 सांगितलेलं आहे. तर 1.0 लाईन स्पेसिंग घ्या इथून आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्या सिम्युलेशनचे सर्व प्रश्न सोडवणं झालेले आहे आणि इथे स्कोर्स पाहू शकता पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे. तर सेल्फ पाथ लर्निंग वर क्लिक करा. त्यानंतर इथे 4 प्रश्न आहे. तर इथून प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे आणि इथून स्टार्ट वर क्लिक करा. त्याच्यामध्ये बघा पहिला प्रश्न, MS वर्ड मध्ये टेम्पलेट म्हणजे काय असते म्हणत आहे. तर MS वर्ड मध्ये टेम्पलेट हे काय असते, तर सामान्य हेतूंसाठी तयार केलेलं डॉक्युमेंट वापरण्यासाठी पूर्व डिझाईन केलेलं असते. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. करेक्ट आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न लावा इथून. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये विविध प्रकारचे टेम्पलेट कुठे मिळतील म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला कुठे जावं लागेल, तर फाईल टॅबवर जा, न्यू वर जायचं आहे आणि सर्च फॉर टेम्पलेट वर क्लिक करावं लागेल. त्यानंतर पुढचा प्रश्न, मायक्रोसॉफ्ट वर्डच्या होम टॅब मधील फॉन्ट ग्रुपचे प्रायमरी फंक्शन्स काय आहे म्हणत आहे. तर प्रायमरी फंक्शन्स काय आहे बघा फॉन्ट ग्रुपचे. तर याचं उत्तर, फॉन्टचा प्रकार, आकार, रंग आणि स्टाईल यासह टेक्स्टचे स्वरूप नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न लावायचा इथून, MS वर्ड मधील होम टॅबच्या क्लिपबोर्ड ग्रुपवर उपलब्ध असलेले पर्याय ओळखा म्हणत आहेत. तर कशावर म्हटलेलं आहे, क्लिपबोर्ड ग्रुपवर. तर बघा इथे ऑप्शन 2 मध्ये इथं दाखवलेलं आहे. म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. एंड एक्झाम वर क्लिक करायचं आहे आणि इथे स्कोर्स पाहू शकतो आपण पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर याला क्लोज करा. त्यानंतर आपल्याला गाइडेड डुएटी वर सेल्फ सोडवायचा आहे. तर त्याच्यावर क्लिक करा. व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. त्यानंतर गाइडेड डुएटी वर क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झाम वर क्लिक करायचं आहे. तर यातनी गाइडेड डुएटी वर सेल्फचे 10 प्रश्न दिलेले आहे. तर इथून पहिला प्रश्न स्टार्ट करायचा आहे. मायक्रोसॉफ्ट वर्ड उघडा म्हणते आणि त्यात इनोलोप हे टेम्पलेट सर्च बार मध्ये सर्च करा. आता याचा वापर करून इनोलोप तयार करण्यासाठी क्रिएट या बटनावर क्लिक करा म्हणत आहे. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर त्यासाठी एक तर स्टार्ट बटनावर जा. स्टार्ट बटनावर गेल्यानंतर आपल्याला याच्यातनी MS वर्ड फाईल शोधायची आहे. MS वर्ड वर क्लिक करा किंवा इथं सर्च बॉक्स मध्ये आपल्याला डायरेक्ट वर्ड टाईप जर केलं तर इथे ऍप्लिकेशन ती आलेली आहे. तिच्यावर क्लिक करून ओपन करायचं आहे. वर्ड कशा प्रकारे ओपन केलं तरी चालेल. त्यानंतर आपल्याला इन्व्हॉल्व हे टेम्पलेट सर्च बार मध्ये शोधा म्हणत आहे. तर या ठिकाणी सर्च बार आहे. या ठिकाणी आपल्याला इन्व्हॉल्व हे नाव टाईप करायचं आहे. अशा प्रकारे टाईप करा आणि त्यानंतर सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर आपल्याला हे सेकंड नंबरचा ऑप्शन घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे क्रिएट वर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण ते घेतलेलं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर पुढचा प्रश्न लावायचा आहे इथून. डॉक्युमेंट PDF फॉर्मॅट मध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी फाईल टॅब, एक्सपोर्ट, क्रिएट PDF, XPS याचा वापर करा म्हणत आहे. तर याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर फाईल टॅब वर जायचं आहे. एक्सपोर्ट वर क्लिक करा. क्रिएट PDF वर क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये कोणतेही नाव टाका आणि त्यानंतर पब्लिश बटनावर इथे क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे त्या फाईलची PDF क्रिएट झालेली आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा.
त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर पोर्टफोलिओ फोटोग्राफी या नावाने सेव्ह करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जायचं आहे, सेव्ह ॲजवर क्लिक करा, त्यानंतर डेस्कटॉप निवडायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला कोणतं नाव सांगितलेलं आहे, पोर्टफोलिओ फोटोग्राफी, एक तर टाईप करा अशा प्रकारे याच्यामध्ये आणि त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर पुढचा प्रश्न लावायचा या ठिकाणी, नवीन ब्लँक मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट उघडण्यासाठी वर्ड फाईल न्यू ब्लँक डॉक्युमेंट याचा वापर करा म्हणत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर त्यासाठी इथं स्टार्ट बटनावर जायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला MS वर्ड ऍप्लिकेशन ओपन करायचे आहे. तर MS ऍप्लिकेशन ओपन केली, त्यानंतर याच्यातनी ब्लँक डॉक्युमेंटवर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंट मध्ये फाईल टॅबवर क्लिक करा, न्यू ऑप्शन सिलेक्ट करा आणि नंतर कोणतीही प्री डिझाईन केलेलं टेम्पलेट निवडा म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जायचं आहे, त्यानंतर न्यू वर क्लिक करायचं आहे आणि कोणतीही प्री डिझाईन आपल्याला टेम्पलेट घेण्यासाठी कोणत्याही टेम्पलेटवर आपल्याला क्लिक करा, त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंट मध्ये फाईल टॅबवर क्लिक करा, त्यानंतर शेअर टॅबवर क्लिक करा आणि विविध शेअरिंग ऑप्शन्स एक्सप्लोरर करा म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जायचं आहे आणि ते शेअरवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंट मध्ये फाईल टॅबवर क्लिक करा, एक्सपोर्ट ऑप्शनवर क्लिक करा, त्यानंतर क्रिएट PDF वर क्लिक करा, शेवटी PDF तयार करण्यासाठी पब्लिशवर क्लिक करा म्हणत आहे. म्हणजे या डॉक्युमेंटला आपल्याला पब्लिक करण्यासाठी म्हणजेच PDF करण्यासाठी काय करायचं आहे, तर बघा फाईल टॅबवर जा, त्यानंतर एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे, क्रिएट PDF वर क्लिक करा आणि त्यानंतर इथे पब्लिश बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. याला इथून क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंट मध्ये कॉपी आणि पेस्ट ऑप्शन वापरण्यासाठी दिलेल्या टेक्स्ट सिलेक्ट करा, क्लिपबोर्ड ग्रुप मधील कॉपी ऑप्शनवर क्लिक करा आणि डॉक्युमेंटच्या रिकाम्या भागात ते पेस्ट करा म्हणत आहे. तर आपल्याला कोणताही एक शब्द इथे यातून सिलेक्शन करून घ्यायचा आहे. हा शब्द सिलेक्शन केला मी, त्यानंतर इथून कॉपी करून घेतला, कॉपी केल्यानंतर रिकाम्या जागी गेलेला आहोत आणि त्या ठिकाणी आपल्याला इथून पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर पुढचा प्रश्न, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंट मध्ये दिलेला टेक्स्ट सिलेक्ट करा, टेक्स्टची फॉन्ट स्टाईल कॅलिब्री बॉडी म्हणून सेट करा, त्यानंतर फॉन्टची साईज 16 वर क्लिक सेट करा म्हणत आहे. तर पहिले तर पूर्ण पॅराग्राफ इथून अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्यायचं आहे इथपर्यंत. त्यानंतर आपल्याला फॉन्टच्या ग्रुपमध्ये जा, कॅलिब्री बॉडी हा फॉन्ट इथून निवडायचा आहे आणि त्यानंतर साईज मध्ये जाऊन आपल्याला 16 वर घेऊन जायचं आहे. तर 16 साईज करायची आहे त्याला आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. आणि शेवटचा प्रश्न बघा, मायक्रोसॉफ्ट वर्ड उघडा, त्यात ऑर्गनाइज शेप फॅक्स कव्हर हे टेम्पलेट सर्च बार मध्ये सर्च करा आणि क्रिएट बटनावर क्लिक करा म्हणत आहे. तर अशा प्रकारे विचारलेलं आहे. तर त्यासाठी आपल्याला स्टार्ट बटनावर जा आणि MS ऑफिस मध्ये जाऊन आपल्याला वर्ड घ्यायचा आहे. तर वर्ड फाईल ओपन करा, त्यानंतर इथे सर्च बॉक्स मध्ये जा आणि त्यातनी ऑर्गॅनिक नाव टाईप करून घ्यायचं आहे. ऑर्गॅनिक नाव टाईप करा आणि त्यानंतर डायरेक्ट सर्च करायचं आहे. सर्च केलं त्यानंतर याच्यातनी शेप फॅक्स इथे दिलेला आहे. तर इथून हा वाला फॉन्ट इथून घ्यायचा आहे, हा वाल्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केलं त्यानंतर त्या टेम्पलेटला इथून क्रिएट बटनावर क्लिक करा. तर ती टेम्पलेट इथं आलेली आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं गाइडेड डू इट युअरसेल्फचे सर्व प्रश्न सोडवण्यात झालेले आहे. त्यानंतर इथे एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. तर आपला कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे.
त्यानंतर शेवटचं आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा आहे, तर त्याच्यावर क्लिक करा आणि तो स्टार्ट करायचा आहे. यामध्ये 10 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, तुषार शाळेच्या वेबसाईटवर व्हिडिओ टाकू इच्छितो तर कोणते साधन लागेल म्हटलेलं आहे. तर त्यासाठी आपल्याला कोणतं साधन लागणार आहे, तर याचं उत्तर प्लगइन आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. ओम एका वेबसाईटवर क्लिक करतो आणि नवीन टॅबमध्ये जाहिरात उघडते. हे काय, याला काय म्हणतात तर याला काय म्हटलं जाते, तर याला पॉपअप म्हटलं जाते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. अनया तिच्या शिक्षकाला ईमेल पाठवत आहे आणि गृहपाठ जोडायचा आहे. हे काय करावे म्हणत आहे, तर यासाठी आपल्याला अटॅचमेंट म्हणून जोडावे लागेल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. आरवने nkcell.org टाकले पण पेज उघडले नाही. प्रथम काय तपासावे म्हणत आहे, तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले इंटरनेट कनेक्शन आहे किंवा नाही हे चेक करायला पाहिजे. त्यानंतर मीना संगणकावर न्यूज वाच इच्छिते. तिने पहिले कोणते साधन उघडावे म्हणत आहे, तर त्यासाठी तिने ब्राउझर ओपन करायला पाहिजे. तुम्ही HTTPS असलेली वेबसाईट पाहता, याचा काय अर्थ आहे म्हणत आहे, तर याचा अर्थ काय असते, तर ती सुरक्षित आहे. हे त्याचं उत्तर आहे. शाळेने ईमेलने नोटीस पाठवली. ईमेलचे मुख्य फायदे कोणते आहे म्हणत आहे, तर यासाठी ईमेल खाजगी, जलद आहे आणि त्यात फायली असू शकतात. हे त्याचं उत्तर असणार आहे. वरून फक्त शैक्षणिक वेबसाईट शोधू इच्छितो, कोणते साधन मदत करेल म्हणत आहे, तर यासाठी त्याला स्पेशलाइज सर्च इंजिन वापरावे लागेल. एक मित्र म्हणतो सोशल मीडिया आणि ईमेल हे सारखेच आहे, मुख्य फरक काय आहे म्हणत आहे, तर त्याचा मुख्य फरक हा सोशल मीडिया सार्वजनिक आणि ईमेल हा खाजगी आहे. तुम्ही एक पेज उघडता आणि ते सुरक्षा इशारा दाखवते, कारण काय असू शकते म्हणत आहे, तर त्याचं कारण वेबसाईट सुरक्षित नसू शकते, हे त्याचं कारण असू शकते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे आणि ते आपला कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सेशन 7 कंप्लीट सोडवायचा आहे.